नमस्कार. मला विशेष आनंद आहे की यशराज कदम यांनी हा जो उमेदच्या माध्यमातून हा जो काही पुढाकार घेतलेला आहे आणि ह्या ज्या NGOच्या माध्यमातून एक कॅपॅसिटी बिल्डिंगचं जे काही काम होतं आहे हेल्थसारख्या एरियामध्ये, हायजीनसारख्या एरियामध्ये, तर हे खूप कौतुकास्पद आहे. आणि मला वाटतं रूरल इमर्शनचा एक फार महत्त्वाचा प्रोग्राम आम्ही सुद्धा MIT विश्वशांती विद्यापीठाच्या माध्यमातून इथं चालवतो. आणि मला विशेषतः असं वाटतं की युवकांनी प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड जर त्यांचं डेव्हलप व्हायचं असेल तर त्यांनी खेड्यामध्ये जाऊन अशा प्रकारे खेडी पाहणं आणि त्यांच्या स्वतःच्या डिग्री किंवा त्याच्या नॉलेजच्या पर्स्पेक्टिव्हमधनं मी ह्या सोसायटीचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो अशा प्रकारे कनेक्टिंग ऑल युअर एज्युकेशन विथ द सोसायटी. अल्टिमेटली कुठल्याही अशा शिक्षण संस्थेचा असो किंवा NGOचा जेव्हा युवकांना खेड्याशी जोडण्याचं आणि ह्या सगळ्या रूरल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काम करत असताना अल्टिमेटली उद्देश तोच आहे की त्यांच्या मनामध्ये ही त्यांची पहिली जी काही प्रणव आस्था खेड्यापाड्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये, खेड्यातल्या समस्यांना ट्रान्सफॉर्म करण्याच्या बाबतीमध्ये, तर मला मनापासून शुभेच्छा द्याव्या वाटतात की यशराज, तुम्ही हे जे काही काम करता आहात हे कौतुकास्पद आहे. आणि मला स्वतःला त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्ट्रीब्यूट करण्याची आणि डेलिब्रेट करण्याची यशराज आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या बरोबर मला संधी मिळाली. आणि मला आनंद वाटला की अशा प्रकारे ही सगळी तरुण मंडळी खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्यांचं स्वतःचं जरी कम्फर्ट लेवल असली तरी त्यांना हा भाव त्यांच्या मनामध्ये यावा हे एक अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे. मी त्याच्या कार्याला खूप शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त युवक ह्या उमेद या NGOच्या बरोबर त्यांनी जोडलं जावं ह्याच्याकरताही माझ्या खूप खूप शुभेच्छा, विशेष आणि एनकरेजमेंट तुम्हा सगळ्यांना. प्लीज डू थिंक पॉझिटिव्हली. अतिशय कमिटेड, ऑनेस्ट पद्धतीने यशराज ह्या बाबतीमध्ये काम करतायत एवढं मी सांगू शकेन. मी ही त्यांची माझी छोटी ओळख जी काही आहे त्यांच्या कार्याला, त्यांच्या ओव्हरऑल ह्या व्हिजनला मी शुभेच्छा देतो. आणि हे उमेद पुढच्या काही वर्षांमध्ये अतिशय एक महत्त्वाची अशी NGO म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय लेवलला सुद्धा त्याच्या माध्यमातून एक चांगला मेसेज जाऊ शकेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.